नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय. बारामतीमध्ये अनेक दिवसांपासून असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडलेली आहे आणि प्रकृती त्यांना प्रचंड सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं आणि आता ही प्रकृती बिघडल्याच्या नंतर त्यांना बारामतीवरून पुण्याला आणलं जातंय. हा सगळा जो ताफा आहे तो ऑन द वे असलेला पाहायला मिळतोय. हा ताफा आता उरळी कांचनच्या पुढे आलेला आहे. पुढच्या काही वेळामध्ये पुण्यामध्ये हा ताफा पोहोचणार आहे आणि त्यानंतर रुबी हॉल क्लिनिक हे जे हॉस्पिटल आहे पुण्यातलं, त्या हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना ॲडमिट केलं जाईल. खरं तर जी माहिती समोर येतेय त्यानुसार शरद पवारांना आज सकाळपासूनच खरं तर खूप अस्वस्थ वाटत होतं आणि त्यामुळे त्यांची जी डॉक्टरांची टीम आहे, स्पेशलिस्ट डॉक्टरांची, ती सुद्धा बारामतीमधल्या घरी पोहोचलेली होती आणि सकाळपासूनच डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत होते. मात्र असं असताना काही टेस्ट करणं गरजेचं आहे असं सांगितलं गेलं आणि त्यानंतर या टेस्ट करण्यासाठी आणि मग जर टेस्टमध्ये तसं काही चिंताजनक काही आढळून आलं, तरच फक्त मग त्या सगळ्यामध्ये अ, असं केलं जाईल, की त्यांना इथल्याच रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं जाईल. जर जास्त काही चिंताजनक असेल, तर कदाचित पुण्यातून एअरलिफ्ट करून मुंबईला नेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जातीये. खरं तर मुळात घडलेलं असं होतं, की गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे अजितदादांचं हे सगळं अकाली जाणं, त्याच्या आधीपासूनच 3-4 महिने झालेत. शरद पवार प्रचंड आजारी होते. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येणं, कॅमेऱ्यासमोर येणं किंवा प्रसारमाध्यमांच्या समोर येणं हे सगळं टाळलेलं होतं. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते कुठेही दिसलेले नव्हते, कारण त्यांची प्रकृती ऑलरेडीच थोडीशी खराब होती. असं सगळं असताना ते कंटिन्यू रेस्टमध्ये होते. मात्र अचानक अजितदादांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर शरद पवारांना अ, पूर्ण गर्दीमध्ये यावं लागलं. खरं तर घराच्या बाहेर पडावं लागलं आणि जे काही डॉक्टरांनी त्यांना थोडीशी काळजी घ्यायला सांगितली होती, ती गेल्या 10-12 दिवसात घेतली गेली नाही. शरद पवार आपण जर गेल्या काही दिवसांपासून पाहिलं, तर अजितदादांचं निधन झाल्याच्या नंतर ज्या दिवशीपासून अंत्यसंस्कार झाले, त्या दिवशीपासून ते सतत लोकांशी भेटीगाठी घेतायत. त्याचबरोबर काही लोकांशी सांत्वनपर भेटी सुद्धा त्यांनी घेतल्या. आपण बघितलेलं आहे काटेवाडीतल्या निवासस्थानी सहयोग बंगल्यावरती खरं तर सगळ्या भेटीगाठींचं सत्र जे आहे ते सुरू होतं. बारामतीकर असतील किंवा देशभरातील, राज्यभरातील सगळे नागरिक जाऊन पवार कुटुंबाला भेटत होते. असं सगळं असताना स्वतः शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. शरद पवार सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या सांत्वनपर भेटी घेत होते. थोडंसं कामकाजामध्ये सुद्धा लक्ष देत होते. त्यामुळे या सगळ्यामध्ये दगदग खूप झालेली होती. जी काही रेस्ट त्यांना घ्यायला सांगितलेली होती, ती रेस्ट घेता आली नाही. खूप जास्त दगदग झाली आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रकृती बिघडलेली पाहायला मिळते. गेल्या 1-2 दिवसांपासून त्यांना थोडासा सर्दी खोकला असल्याचं जाणवत होतं. आज सकाळपासून सुद्धा खोकला जास्त वाढलेला होता, कफ झालेला होता. त्यामुळे अर्थातच डॉक्टर जे आहेत ते बोलवण्यात आलेले होते. गोविंद बागेमधल्या बंगल्यावरती डॉक्टरांनी त्यांच्यावरती सकाळपासून उपचार सुद्धा केले. मात्र काही टेस्ट करणं गरजेचं आहे असं सांगितलं जातंय आणि याच टेस्ट करण्यासाठी त्यांना आता पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवलं जाणार आहे. रुबी हॉलमध्ये पूर्वीपासून त्यांच्यावरती रेग्युलरली उपचार करणारे काही तज्ञ डॉक्टर आहेत. याच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात पहिल्यांदा ही टेस्ट होणार आहे आणि मग या टेस्टचे रिपोर्ट्स नेमके काय येतायत, त्याच्यावरती ठरणार आहे, की शरद पवारांना ॲडमिट करून घ्यायचं की नाही घ्यायचं. आत्तापर्यंत त्यांची प्रकृती इतकी जास्त गंभीर नाहीये, की त्यांना थेटपणे रुग्णालयामध्ये ॲडमिटच करावं लागू शकतं. मात्र ही जी टेस्ट होणार आहे, या टेस्टच्या निकालांमध्ये नेमकं काय येतं, रिपोर्टमध्ये काय येतंय, त्याच्यावरती सगळं अवलंबून असणार आहे. जर हे रिपोर्ट निगेटिव्ह असतील, तर मग त्यांना काही गोळ्या औषधं देऊन, उपचार करून त्यांना सोडलं जाईल. मात्र जर या रिपोर्टमध्ये आणखी काही चिंताजनक असेल, तर मग त्यांना रुबी हॉललाच ॲडमिट केलं जाईल. फार जास्त काळजी करण्यासारखं एखादं कारण असेल, तर पुण्यातून एअरलिफ्ट करून थेट मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मुंबईमध्ये ॲडमिट केलं जाईल. अशी सुद्धा एक माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते. खूप दिवसांपासून खरं तर शरद पवार हे आजारी होते. असं सगळं असताना ऑलरेडी वय झालेलं आहे, आजारी ते होते. अजितदादांचं अकाली जाणं, त्यामुळे बसलेला मानसिक धक्का असेल किंवा त्यानंतर शारीरिक जी काही दगदग झालेली आहे आणि स्वतःची जी काही त्यांना काळजी घ्यायला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, ही काळजी घेता आली नाही आणि त्यामुळे खरं तर आता ही प्रकृती त्यांची अचानक बिघडल्याचं सांगितलं जातंय. जी माहिती समोर येते त्यानुसार ताफा पूर्ण निघालेला आहे. या ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स आहे, कार्डिएकची ॲम्ब्युलन्स खरं तर ताफ्यात ठेवलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे सगळे बॉडीगार्ड्स असतील किंवा कुटुंबामधून सुद्धा त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे आणि प्रतिभाताई सुद्धा असल्याचं सांगितलं जातंय. ही सगळी वाहनं घेऊन आता हा ताफा जो आहे तो पुण्यामध्ये दाखल होतोय. उरळी कांचन पास केलेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये पुण्यातल्या आर पुढे असलेलं जे
रुबी हॉल क्लिनिक नावाचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं जाईल आणि मग तिथे त्यांच्यावरती उपचार होतील. मात्र जसं मी आधीही सांगितलं, की जर ॲडमिट करण्याची फारशी गरज नसेल, फार जास्त प्रकृती अस्वस्थ नसेल, तर कदाचित ॲडमिट केलं जाऊ शकत नाही. त्यांचे जर रिपोर्ट तशा पद्धतीने जर निगेटिव्ह आले, तर मग यामध्ये त्यांना ॲडमिट केलं जाणार नाहीये. फक्त काही उपचार करून मे बी त्यांना सोडलं जाईल आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सोडलं जाईल. पण जर प्रकृती जास्त गंभीर असेल, तर त्यांना तिथेच ठेवून घेतलं जाईल. अशी सगळी माहिती जी आहे ती सध्या प्राथमिक माहिती समोर आलेली पाहायला मिळते. दुसरीकडे आपण बघतोय की जिल्हा परिषदेच्या निकालांचं सकाळपासून वारं वाहताना पाहायला मिळते आणि राष्ट्रवादीनं खूप चांगला परफॉर्मन्स या संपूर्ण जिल्हा परिषदांमध्ये केलेला पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये सुद्धा 40 जागा या एकट्या राष्ट्रवादीच्या आलेल्या आहेत. यातली शरद पवार गटाची सुद्धा एक जागा आहे स्वतंत्रपणे लढवलेली. त्यामुळे मुळातच जिल्हा परिषदांमध्ये इतकं मोठं यश मिळतंय. अजितदादांची अकाली एक्झिट असेल, मात्र त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आता राष्ट्रवादीला यश मिळताना पाहायला मिळते आणि असं सगळं असताना शरद पवार हे कायमच मार्गदर्शक राहिलेले आहेत सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी. असं असताना अचानक त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे कुठेतरी चिंतेचं वातावरण सुद्धा आहे. कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे. मात्र सध्या तरी फार जास्त कंडिशन त्यांची नाहीये. खोकला झालेला आहे, कफ आहे आणि त्यामुळे थोडंसं श्वास घ्यायला त्रास असेल किंवा इतर काही गोष्टी त्यांना जाणवतायत आणि त्यामुळेच खरं तर खूप जास्त अस्वस्थता ती असल्यामुळे आणि आणखी जास्त काही वाढू नये त्यासाठी म्हणून प्रिकॉशन्स म्हणून त्यांना आता बारामतीच्या गोविंद बागेतून थेटपणे पुण्याला हलवलं जात आहे. पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावरती उपचार करणारे जे डॉक्टर आहेत, त्यांच्याचकडून पुढच्या काळात सुद्धा त्यांची टेस्ट केली जाणार आहे, उपचार सुरू असणार आहेत. त्यानंतर जर गरज वाटली, तरच केवळ मुंबईला त्यांना हलवण्यात येईल. पण मुंबईला नेण्यासाठी सुद्धा आपण बघितलं, की बारामतीवरून पुण्याला येण्याचा अंतर तसं कमी आहे. हा ताफा खूप फास्ट स्पीडमध्ये तिथून निघाला आणि आता पुण्यात पोहोचतोय काही वेळामध्ये. मात्र मुंबईला जाणं अवघड असणार आहे. त्यामुळे जर मुंबईला जायचा अचानक निर्णय घेण्यात आला, तर शरद पवारांना या ठिकाणून एअरलिफ्ट केलं जाईल. म्हणजे हवाई मार्गाने त्यांना पुण्यातून थेटपणे मुंबईला पोहोचवलं जाईल आणि मग तिथे त्यांच्यावरती उपचार होतील, अशी सध्याची माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळतेय. दुसरीकडे पवार कुटुंब सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. सुप्रिया सुळे स्वतः त्यांच्या बरोबर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा काकी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि असं हे कुटुंब जे आहे पवार कुटुंब ते आता पुण्याकडे यायला निघालेलं आहे. अजूनपर्यंत कुठलीही अधिकची माहिती या सगळ्यामध्ये समोर आलेली नाहीये. हडपसरच्या पुढे हा ताफा आलेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये अगदी काही मिनिटांमध्ये हा ताफा रुबी हॉल क्लिनिकला पोहोचेल आणि मग तिथे त्यांच्यावरती पुन्हा एकदा टेस्ट असतील किंवा प्राथमिक जे उपचार करणं आता सध्या गरजेचं आहे ते सगळे उपचार केले जातील. त्यानंतर या उपचारांमधून जर आणखी जास्त उपचारांची गरज असेल किंवा ॲडव्हान्स काही उपचारांची गरज असू शकेल, तर मग त्यांना ॲडमिट केलं जाईल अशी सध्याची माहिती जी आहे ती समोर येतेय. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये शरद पवारांच्या हेल्थ अपडेट्स बद्दल ज्या काही अपडेट्स असतील त्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.